आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, पण ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल. म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केव्हा युती करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, तर पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ काल पार पडला. यावेळी टोलेबाजी आणि जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. दानवेंना शुभेच्छा देताना आता 2029 पर्यंत उद्धवजी तुम्हाला कोणताही स्कोप नाही, हवं तर तुम्हीच आमच्याकडे या अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफरच दिली आहे. तर विधान परिषदेत पुन्हा येईन यावरून जोरदार टोलेबाजीही रंगली. या सर्व प्रकरणामुळे भाजपला पुन्हा ठाकरेंसोबत युती हवीये का, राज्यात नवा राजकीय भूकंप होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. पाहूयात याच बाबतीतला हा व्हिडिओ. या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे. आपल्या शुभेच्छा आहेत, त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून. उद्धवजी आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, पण ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल. म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी. महायुतीत भाजप आणि शिंदे सेनेत कुरघोडीच्या राजकारणामुळे अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा आपला मोर्चा जुना मित्र आणि शिंदेंचा कडवा शत्रू असलेल्या ठाकरे सेनेकडे वळवलाय. कारण विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीस आणि ठाकरे समोरासमोर आलेत. अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या ऑफरबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना उद्धव ठाकरे काय म्हणालेत पाहूयात. आम्ही विरोधी बाकावर लावणं शक्य नाही, पण तुम्हाला इथे येण्याचा स्कोप आहे. ठीक आहे, मग काय नाही आहे का ऑफर दिली आहे, त्यांना माहिती नाही. तो नुसतं बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे. तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत सहभागी होण्याची जी ऑफर दिली, उद्धव ठाकरेंनी ती धुडकावून लावली आहे. असं असलं तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अधिवेशनात ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरू झाला होता. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात फडणवीसांची भेट घेत त्यांचा सत्कार केला. एवढंच नाही तर त्यानंतर आदित्य ठाकरेंनीही देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, हेही समोर आलं. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मोदींचे हात बळकट करण्यासाठी ठाकरेंना खुली ऑफर दिली. या सर्व भेटीगाठी आणि ऑफर्समुळे महायुतीतील अस्वस्थता वाढत आहे, हे काही लपून राहिलेलं नाहीये. पण महायुतीमधील अस्वस्थता वाढत असताना भाजपकडून शिंदे सेनेला शह देण्यासाठी ठाकरेंना जवळ केलं जातंय का? आणि एकीकडे राज आमच्यासोबत असं म्हणणारे ठाकरे भाजपच्या आव्हानाला काय प्रतिसाद देणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. तुम्हाला या सर्व युतींबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.